नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ज्वारीचे पिठाचे धपाटे. अगदी कमी साहित्यात आणि चटपटीत आणि चमचमीत आणि 5 मिनिटात बनवून होणारी ही रेसिपी आहे. धपाटे बनवण्यासाठी मी इथं हळकुंड घेतलेला आहे. आधी हळकुंड एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे, कारण मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नाही. त्यानंतर धने घेतलेला आहे, त्यानंतर जिरा, अजवाईन आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं घेतलेलं मसाला एक मिक्सरची भांडी घ्यायचे, त्याच्यात घालून घ्यायचे. मिक्सरमध्ये ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हळकुंड आणि धने दोन्ही पहिलं उन्हात वाळवायचं. त्यानंतर तवामध्ये थोडंसं हलकंसं गरम करायचं, तरच छान वाटलं जाईल मिक्सरमध्ये, नाहीतर बारीकच होणार नाही मिक्सरमध्ये. आता बघा, मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर वाटतंय. आता मी ह्याला काय करणार, एक पीठ चाळायचं चाळणी असते ना, त्याच्यात चाळून घ्यायचं आहे आपल्याला. ज्वारीची धपाटी ही रेसिपी खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपीसुद्धा देखील आहे. मागच्या काळात गरोदर असणाऱ्या स्त्रियांना चोरचोळी म्हणून केलं जायचं, तेव्हा तिच्यासाठी खाण्यासाठी ही धपाटी हमखास बनवलं जायचं. एकदम अप्रतिम अशी लागती आणि तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे. घरात लहान मोठे सगळे देखील खाईल ही अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्याला धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आणि एक परात नाही तर टोपली घ्यायचं. ते 3 कप एवढं ज्वारीचं पीठ घालायचं. हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालायचं. लाल मिरचीच्या पावडरऐवजी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ठेचा बनवूनसुद्धा ह्याच्यात घालू शकता. मी लहान मुलांसाठी पण बनवते, त्यासाठी मी लाल मिरची कमी प्रमाणात वापरली आहे. त्यानंतर गरम पाण्यानेच हा पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं पण थंड पाणी वापरायचंच नाही. आधी गरम पाणी घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं हलकंसं थंड झालं की हाताने पीठ मळून घ्यायचे. ज्वारीचे धपाटे बनवायचे देखील सोलापूरच्या साईडला 2 पद्धतीने बनवलं जातं. एक पद्धत म्हणजे आधी ज्वारी घेतात, त्याच्यात थोडंसं उडीद डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ आणि थोडंसं गहू घेतात आणि त्याच्यात तो राहिलेले सगळे मसाला, धनिया, जिरे, अजवाईन, हळकुंड आणि हे सगळं घालून गिरणीत दळायला देतात आणि त्याचे पण धपाटे एकदम अप्रतिम लागतात आणि मी लवकरच ती पण रेसिपी शेअर करते. आजची धपाटीची रेसिपी मी डायरेक्ट पिठामध्ये सगळं मसाला घातले आणि ही पण धपाटी एकदम अप्रतिम असं लागतात खायला. आणि आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आधी एक पिठाचं छोटंसं गोळा करून घ्यायचं, खाली ज्वारीचं पीठ सगळीकडं घालून घ्यायचं. त्यानंतर धपाटे थापून घ्यायचे आणि धपाटे बनवायचं असेल तर ज्वारीचं पीठ दळून ठेवलेलं नसू नये, कारण दळून ठेवलेल्या पिठामधलं चिकट गेलेलं असते आणि धपाटे नीट बनत नाही. आणि दळून 2-3 दिवस झालं असेल ना, तेव्हा हा धपाट्याची रेसिपी ट्राय करा आणि कसं हवं तसं धपाटे बनलं जातं आणि एकदम पातळ आणि छान. आधी एका हातानेच थापून घ्यायचे धपाटे आणि एक हात साईडला धरायचं आणि नीट धपाटे गोलाकार होते आणि एकदम पातळ होते आणि तुटलं वगैरे जात नाही साईडला. आता बघा, एकदम पातळ असं धपाटे बनवून तयार झालेलं आहे आणि किती मी थापलं तरी एक साईडला पण तुटलं नाही, फुटलं नाही धपाटं, तुम्ही बघू शकता. आता तव्यामध्ये घालायचं आणि कसं आपण ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो ना, तसंच ह्याला पण एका साईडला पाणी लावायचं असते आणि दुसरी साईडला तेल लावायचं असते. काहीजण ज्वारीचे वगैरे भाकरी वगैरे केलेला हातानेच पाणी लावतात आणि हाताने पाणी लावणं मला जमत नाही. मी काय करते, सरळ एक कॉटन कापड घ्यायचं आणि त्याच्याने पाणी लावायचं आणि चांगल्या प्रकारे पण पाणी लागलं जातं आणि चटका पण बसत नाही. मला 2-3 वेळा चटका बसले, त्यामुळे मी कॉटन कापडानेच पाणी लावते. आता बघा, एका साईडला चांगलं भाजेपर्यंत आपल्याला धपाटे दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं नाही. एका साईडचे पाणी लावलेलं पाणी सगळं सुकून जायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला धपाटे पलटून घ्यायचे नाही. आता सगळं पाणी सुकलेलं आहे आणि दुसरी साईडला मी पलटून त्याला तेल लावते. तेल लावण्यासाठी सुद्धा इथं मी ब्रश यूज केलेले, पॅचोला ब्रश. तुम्ही छोटंसं एक कापड घ्यायचं, त्याच्याने तेल लावू शकता आणि एकदम अप्रतिम अशी ज्वारीचे धपाटे बनवून तयार होते. आता ही धपाटे दुसरी साईडला पलटायचं नाही, अशा पद्धतीने खालची साईडला धपाटे चांगलं भाजून घ्यायचे आणि एका साईडला माझं धपाटा परतेपर्यंत दुसरी साईडला धपाटे थापून सुद्धा रेडी झालेला आहे.
काही वेळेला धपाटे बनवताना धपाटे तुटतात आणि फुटतात. यासाठी काय करायचं, ज्वारीचं पीठ चिकट असायला पाहिजे आणि चिकट नसेल तर त्याच्यात बेसनचं पीठ घालायचं, नाहीतर दळलेलं उडीद डाळाचं पीठ घालायचं. एकही धपाटे तुटणार नाही आणि फुटणार नाही, एकदम छान बनून तयार होतात. असेच करून मी सगळे धपाटे बनवून घेतलेले आहे. आणि ही धपाटे शक्यतो करून शेंगाची चटणी, जवसाची चटणी आणि दही भात म्हणून बनवलं जातं सोलापूरच्या साईडला. ते पण खूप छान लागते जवसाची चटणी आणि दही भातसोबत. चला तर मंडळी, सगळे धपाटे बनवून तयार झाले आणि एकदम सॉफ्ट अशी. तुम्हाला धपाट्याची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.